सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना एक मोठं यश आलेलं आहे। या हल्ला प्रकरणामध्ये एका संशयिताची ओळख पटल्याची सूत्रांची माहिती आहे। ओळख पटलेला हा संशयित अजून पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये। ओळख पटलेला संशयितच हल्लेखोर असण्याची दाट शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी याच संशयितानं पूर्व उपनगरामध्ये अशाच चोरीचा एक प्रयत्न केलेला होता। लोकांनी त्याला पकडलं होतं, पण मानसिक रुग्ण समजून पोलिसांच्या स्वाधीन सुद्धा केलेलं नव्हतं। संशयिताला आता पोलीस लवकरच अटक करण्याच्या प्रयत्नात आहेत। तर हा संशयित पकडला जातो तेव्हा स्वतःला डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगतो असं सुद्धा कळतंय। तर सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना एक मोठं यश आलेलं आहे। एका संशयिताची ओळख पटल्याची माहिती मिळते। सूत्रांकडून आपल्याला ही माहिती मिळते। ओळख पटलेला संशयित अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये आणि हाच हल्लेखोर असण्याची दाट शक्यता आहे। काहीच दिवसांपूर्वी या संशयिताला पूर्व उपनगरामध्ये अशाच चोरीचा प्रयत्न करताना काही नागरिकांनी पकडलेलं होतं, पण त्यांना मानसिक रुग्ण असं समजून सोडून दिलं होतं, पोलिसांच्या स्वाधीन केलेलं नव्हतं। आणि याच संशयिताला अटक करण्याच्या प्रयत्नामध्ये सध्या पोलीस आहेत। जेव्हा लोक याला पकडतात तेव्हा तो स्वतःला डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगतो असं सुद्धा कळतंय। तर सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना मोठं यश आहे। फोटोमध्ये जो व्यक्ती दिसतोय तोच संशयित हल्लेखोर असल्याचं बोललं जात आहे। सध्या याला पोलिसांनी अजून पकडलेलं नाहीये, पण लवकरच पोलीस याला ताब्यात घेणार आहेत। ओळख पटलेला हा संशयित अजूनही पोलिसांच्या ताब्यात नसल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, एका संशयिताची ओळख पटलेली आहे, काय अपडेट आहे? मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं असं आपण म्हणू शकतो, कारण सूत्रांचं म्हणणं आहे की जवळपास हाच आरोपी असावा किंवा हाच आरोपी आहे आणि ह्याला शोधण्यासाठी आता मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या गेल्या आहेत। आणि मला वाटतं की थोड्याच वेळात याबद्दलची अधिकृतरित्या काही माहिती समोर येऊ शकते किंवा ह्याला अटक केली जाऊ शकते, कारण रात्रभर मुंबई पोलिसांची टीम या व्यक्तीला शोधत होती। आता हा व्यक्ती कोण याचं नाव अद्याप आपल्याकडे नाही आहे, पण हा हिस्ट्री शीटर असल्याचा दावा केला जातोय। याची ओळख किंवा ही माहिती, हे फोटोग्राफ्स पोलिसांपर्यंत कसे पोहोचले, तर हे फोटोग्राफ्स 11 डिसेंबर 2024 आहेत। मुंबईच्या पूर्वी उपनगरा भागामध्ये एका इमारतीमध्ये घर होतं। 2 दिवस त्याने त्या इमारतीची रेकी केली होती, पण नंतर हा आरोपी ज्यावेळेस त्याला पकडलं गेलं बिल्डिंगच्या आत शिरताना, तर सुरुवातीला या आरोपीनं स्वतःला डिलिव्हरी बॉय सांगितलं। स्वतःला हा ज्या डिलिव्हरी ॲप कंपनीज आहेत त्यांचे प्रमाणपत्र दाखवले, त्यांचे अपॉइंटमेंट लेटर्स दाखवले की मी तर डिलिव्हरी बॉय आहे, मी अशा प्रकारे डिलिव्हरी करण्यासाठी आलो होतो। पण ज्यावेळेस सखोल चौकशी केली इमारतीच्या लोकांनी, वॉचमॅनने, तर कळलं की हा खोटं बोलतोय। मग ज्यावेळेला पोलिसांना बोलवण्याची तयारी केली होती त्यावेळेला ह्या व्यक्तीनं 11 डिसेंबरच्या रात्री स्वतःला मारून घेतलं, स्वतःला दुखापत करून घेतली आणि नंतर इमारतीच्या लोकांमध्ये एक पॅनिक झाला, तिथल्या गार्ड पॅनिक झाले आणि म्हणून असं कळतं की ह्याला सोडून दिलं, कारण लोकांना वाटलं की हा मनोरुग्ण आहे। पण तसं नसताना हा अशा प्रकारच्या आणखी घटना याने घडून आणल्या असतील असा दावा आहे। याचबरोबर या व्यक्तीचं वर्णन मॅच करतंय। आपण जर ह्याचा फोटो पाहिला आणि CCTVचे ग्रॅब्स पाहिले, CCTV मधले फोटो पाहिले आणि बँड्रा रेल्वे स्टेशनच्या परिसरातला फोटो पाहिला, तर 99.9% हा व्यक्ती मॅच करतोय आणि हा घरफोडी करतानाच पकडला गेला होता। म्हणून मुंबई पोलिसांना याचं नाव मिळालेलं आहे, ह्याची ओळख ही पटल्याचा दावा आहे आणि याला शोधण्यासाठी टीम रवाना झाल्या आहेत। शक्यता आहे की आजमध्ये ही केस क्रॅक होईल। याच्याबद्दलची आणखी माहिती आता ज्या पोलीस स्टेशनमध्ये
याबद्दलची तक्रार केली गेली होती का त्यावेळेला, तर ती तक्रार केली गेली असेल तर तिथून माहिती घेण्यात येईल की हा व्यक्ती कोण आहे, याच्याबद्दलची पूर्ण माहिती घेऊन पुढे पोलीस चौकशी करतील. या व्यक्तीला पकडण्यामध्ये महाराष्ट्रातल्या एका मोठ्या व्यक्तीनं मदत केली आहे मुंबई पोलिसांना. त्यांचं नाव आपण आत्ता सांगत नाही, कारण अद्याप हा आरोपी पकडला गेला नाही आहे. आरोपी पकडला गेल्यानंतर त्या व्यक्तीचंही नाव आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू की या व्यक्तीनं कशाप्रकारे मुंबई पोलिसांना याची पहिली हिंट दिली आणि मुंबई पोलिसांनी याच्यावर काम करायला सुरुवात केली. आपण हे फोटो जर पाहिले तर फोटोमध्ये ह्याला पकडलं आहे. तशाच प्रकारची काळी बॅग हा आपल्यावरती आपल्यासोबत घेऊन चालतो. शूज पण तसेच आहेत जे थोडेफार फोटोमध्ये सैफ अली खानच्या घरी मॅच करतायत. चेहरा, केस, फेस कट, डोळे आणि जी बारीक दाढी मिशी असते व्यक्तीला, आरोपीला पण यामध्ये आहे. ह्याच्यामध्ये दोन्ही फोटोमध्ये ती सिमिलॅरिटी आहे आणि म्हणून हा दावा केला जातो की जवळपास हाच हा व्यक्ती आहे आणि ह्याला शोधण्यासाठी आता मुंबई पोलीसची टीम पूर्णतः काम करत आहेत. निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर अत्यंत मोठी बातमी, सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना हे मोठं यश आहे. हल्ला प्रकरणामध्ये एका संशयिताची ओळख पटलेली आहे. फोटोमध्ये आपण त्याला बघतोय. ओळख पटलेला हा संशयित अजून पोलिसांच्या ताब्यात नाहीये, परंतु त्याला ताब्यात घेण्यासाठी आता पोलिसांचं एक पथकही तैनात करण्यात आल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी या संशयितानं पूर्व उपनगरामध्ये अशा चोरीचा प्रयत्न केलेला होता. लोकांनी त्याला पकडलेलं सुद्धा होतं, पण मानसिक रुग्ण समजून त्याला पोलिसांच्या स्वाधीन त्यांनी केलं नाही, सोडून दिलं होतं. आता या संशयिताला लवकरच अटक करण्याच्या प्रयत्नामध्ये पोलीस आहेत. हा संशयित जेव्हा पकडला जातो तेव्हा स्वतःला डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगतो, असं सुद्धा कळतंय. सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेला हा हल्लेखोर आणि ओळख पटलेला हा संशयित, या दोघांचेही चेहरे जवळपास मॅच होत आहेत. त्यामुळे हा तोच असावा असा सुद्धा संशय आहे. पोलिसांनी अजून त्याला ताब्यात घेतलेलं नाहीये आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर या संदर्भातली पुढची कारवाई होईल. परंतु तुर्तास तरी मुंबई पोलिसांना हे एक मोठं यश आल्याचं आपण म्हणू शकतो. तर सीसीटीव्हीत दिसत असलेला हा हल्लेखोर आणि ओळख पटलेला संशयित यांचे चेहरे जवळपास मॅच होत आहेत. त्यामुळे हा तोच हल्लेखोर असावा असं सुद्धा बोललं जात आहे. आणि याचीच आता ओळख पटलेली आहे. पोलिसांना त्याचं नाव सुद्धा कळलेलं आहे आणि त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. हाच हल्लेखोर असण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच संशयितानं पूर्व उपनगरामध्ये अशाच पद्धतीचा चोरीचा प्रयत्न केल्याचं सुद्धा कळतंय. तर सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना एक मोठं यश आहे. सैफ अली खान यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्यावरती चाकूने वार करण्यात आलेले होते. जवळपास 2.5 इंचाचा एक चाकूचा तुकडा सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये रुतलेला होता. डॉक्टरांनी ऑपरेशन करून तो बाहेर काढलेला आहे. सध्या सैफ अली खान यांची प्रकृती स्थिर आहे, पण सध्या अजूनही या हल्लेखोराचा शोध लागलेला नाहीये. पोलिसांना त्याची ओळख पटल्याचं कळतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.